Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In previous videos, we were discussed about the topic biotechnology, chapter number 12, standard 12. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचा टॉपिक जो आहे बायोटेक्नॉलॉजी टॉपिक नंबर 12 हा जो आपण चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचे डेफिनेशन, द डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, द डेफिनेशन गिवन बाय ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट, देन व्हेरियस अप्लाइड ब्रांचेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, देन दी फेजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. राईट, दोन फेजेस बघितलेले आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या. फेजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी, द फर्स्ट फेज इज द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी अँड सेकंड वन इज द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीलाच ओल्ड बायोटेक्नॉलॉजी म्हटलं जातं आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीला न्यू बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी आणि मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी हे पॉईंट पाहिलेले आहेत. इन दिस व्हिडिओ वी वर डिस्कस्ड अबाउट द प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचे जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत आणि प्रोसेसेस आहेत हे डिस्कस करणार आहोत. ओके, समजून घेतलं तर खूप सोपा टॉपिक आहे मित्रांनो. जेवढ्या या टॉपिकमध्ये जेवढ्या सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट रिसेंट आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं 1940च्या पुढच्या सगळ्या कन्सेप्ट आहेत, 19व्या शतकामधल्या किंवा 2000 आत्ताच्या 2001 पासून ते 2020 पर्यंत अगदी रिसेंट कन्सेप्ट असल्यामुळं थोडंसं प्रॉपर अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. अंडरस्टँडिंगला थोडंसं अवघड आहे, पण एकदा अंडरस्टँडिंग तुमचं झालं तर त्या कन्सेप्ट तुम्ही पुन्हा कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळं अंडरस्टँडिंग हे प्रॉपर पद्धतीनं होऊ द्या. अंडरस्टँडिंग एकदा प्रॉपर पद्धतीनं झालं की तुम्हाला हा टॉपिक पुन्हा अवघड जाणार नाही. आणि हा जो टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी, हा टॉपिक मधला एकही पॉइंट बोर्डमधून डिलीट करण्यात आलेला नाही. त्यामुळे अतिशय आपला महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके, मग आता बघा प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय म्हटलंय बघा. सो मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक्स. जेवढं आता ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला माहित आहे, ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे ओल्ड बायोटेक्नॉलॉजी. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी किंवा ओल्ड बायोटेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या कुठल्या मेथड्स वापरल्या गेल्या, काय काय तयार केलं जातं, काय काय इन्क्लूड केलं जातं हे तुम्हाला माहित आहे. पण आता आपण याच्यात जास्तीत जास्त बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये जेवढे सगळे कन्सेप्ट आहेत ते न्यू बायोटेक्नॉलॉजी मधले आहेत किंवा ज्याला आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी असं म्हणणार आहे त्या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी मधले आहेत. मग प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये मॉडर्न जी बायोटेक्नॉलॉजी आहे ते कशाच्या बेसिसवरती आहे, कशावरती चालते. तर तुम्ही जर बघितलं मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज ब्रॉडली डिवायडेड इंटू 2 फेजेस. तुम्हाला माहित आहे बायोटेक्नॉलॉजी इज डिवायडेड इंटू 2 फेजेस. फर्स्ट वन इज द ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी, सेकंड वन इज द मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी. बरोबर आहे. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी हा पॉइंट सिंपल आहे. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी मध्ये जर बघितलं तर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज डिवायडेड अगेन इंटू 2 फेजेस. समजलं. त्यामुळे पहिला पॉइंट काय म्हटलंय, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक. 2 कोर टेक्निक वरती तो डिपेंडेंट आहे. सो मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक. फर्स्ट वन इज द जेनेटिक इंजिनिअरिंग अँड सेकंड वन इज द केमिकल इंजिनिअरिंग. राईट, समजून घ्या बाळांनो, अतिशय महत्वाचं आहे. काय म्हटलंय, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक. 2 टेक्निक आहेत. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ही 2 फेज मध्ये डिवाइड झालेली आहे किंवा मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी मध्ये 2 कोर टेक्निक आहेत. पहिली टेक्निक कुठली आली, जेनेटिक इंजिनिअरिंग. कुठली टेक्निक आली, जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आयसोलेशन ऑफ डीएनए, रिकॉम्बिनेशन ऑफ डीएनए, बरोबर आहे, किंवा आपण म्युटेशन्स वगैरे बघतो ना. म्युटेशन्स म्हणजे डीएनएच्या रिलेटेड नवीन डीएनए ऍड करणे, डीएनएचा तुकडा काढून टाकणे, म्हणजे डीएनएचं मॅनिप्युलेशन्स या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ओके, अँड सेकंड वन इज द केमिकल इंजिनिअरिंग. दुसरा कुठला आला,
केमिकल इंजिनिअरिंग आला. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स, प्रोडक्शन ऑफ एन्झाईम, प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, म्हणजे जेवढं सगळं केमिकल्स आलं त्या केमिकलच्या रिलेटेड केमिकल इंजिनिअरिंग आलं. इज इट क्लिअर? त्यामुळे काय म्हटलंय, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन 2 कोर टेक्निक. द फर्स्ट टेक्निक इज जेनेटिक इंजिनिअरिंग अँड सेकंड वन इज द केमिकल इंजिनिअरिंग. आता आपण बघूया जेनेटिक इंजिनिअरिंगचं. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय म्हटलंय, जेनेटिक इंजिनिअरिंग डील्स विथ अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल इन द सेन्स रिकॉम्बिनेशन ऑफ डीएनए. सगळी जी टेक्निक असणार आहे ती या ठिकाणी येणार आहे. सो जेनेटिक इंजिनिअरिंग डील्स विथ अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. या ठिकाणी जेनेटिक मटेरियल वरती काम केलं जातं, जी जेनेटिक मटेरियल मध्ये अल्टरेशन्स केलं जातं. समजतंय? त्यामुळे पहिलं पॉईंट काय म्हटलं या ठिकाणी, किंवा पहिली जी टेक्निक आली, बरोबर आहे, 2 कोअर टेक्निक वरती मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी बेस्ड आहे. पहिली टेक्निक कुठली आली, जेनेटिक इंजिनिअरिंग. मग जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय म्हटलं जातं, अल्टरेशन्स ऑफ जेनेटिक मटेरियल, दॅट इज डीएनए अँड आरएनए. त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियलचं काय केलं जातं, अल्टरेशन्स केलं जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी आली केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय बघा, केमिकल इंजिनिअरिंग डील्स विथ मेंटेनिंग स्टराइल एन्व्हायरमेंट फॉर manufacturing varieties of useful products including vaccines, antibodies, enzymes, organic acid, vitamins, therapeutics, etc. केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जातं, तर केमिकल इंजिनिअरिंग मध्ये एक स्टराइल एन्व्हायरमेंट असणार आहे. स्टराइल एन्व्हायरमेंट मध्ये अंडर ह्युमन ऑब्झर्वेशन्स देयर इज अ प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, एन्झाइम्स, ऑर्गॅनिक ऍसिड, विटॅमिन्स, थेरप्युटिक्स एक्सेट्रा. हे सगळं तयार केलं जातं. म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग मध्ये वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, एन्झाइम्स, ऑर्गॅनिक ऍसिड, विटॅमिन्स, थेरप्युटिक्स हे सगळं तयार केलं जातं. तर जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल केलं जातं. म्हणजे थोडक्यात रिकॉम्बिनेशन्स केलं जातं जेनेटिक मटेरियलचं. मोस्टली त्याच्यामध्ये डीएनए असणार आहे, काही वेळेला आरएनए असणार आहे. समजलं? आणि ह्या ठिकाणी जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय म्हटलंय, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग डील्स विथ अल्टरेशन ऑफ जेनेटिक मटेरियल म्हटलेलं आहे. आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय म्हटलंय, तर एक स्टराइल एन्व्हायरमेंट मध्ये काय केलं जातं, अंडर ह्युमन मॅनिप्युलेशन्स देयर इज अ प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन्स, अँटीबायोटिक्स, एन्झाइम्स, ऑर्गॅनिक ऍसिड, विटॅमिन्स, थेरप्युटिक्स. समजलं? जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जातं आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जातं समजलं? केमिकल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेवढे सगळं काही प्रोडक्ट्स तयार केले जातात ते सगळे स्टराइल कंडिशन्स मध्ये असतात. बरोबर आहे. आता कोरोनावरची जी वॅक्सिन तयार करायची चालू आहे ती वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे ना, आणि इन्स्टिट्यूट म्हणजे स्टँडर्ड ठिकाणाला कुठंतरी रस्त्याला बसून कोरोनाचं वॅक्सिन तयार केलं जात नाही. किंवा मी असं म्हणू शकत नाही, हा मला अँटीबायोटिक्स तयार करायचं आहे, चला रस्त्याच्याकडलं झाड आहे त्या झाडाखाली बसूया आणि अँटीबायोटिक्स तयार करूया, असं होणार नाही ना. जेही तुम्ही प्रोडक्ट्स तयार करणार आहात ते सगळे प्रोडक्ट्स हे स्टराइल एन्व्हायरमेंटमध्ये तयार केले जातात. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये कुठले प्रोडक्ट्स असतील, तर इन्क्लुडिंग वॅक्सिन्स, अँटीबॉडीज, एन्झाइम्स, ऑर्गॅनिक ऍसिड, विटॅमिन्स अँड थेरप्युटिक्स एक्सेट्रा. समजलं जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंगचा फरक. जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍक्च्युअल काय केलं जातं समजतंय ना. हे जे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग आहेत ते मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचे कोर टेक्निक्स आहेत. म्हणजे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये या 2 मेथड्स वापरल्या जातात. या 2 मेथडमध्ये सगळं काम केलं जातं. पहिली आहे ती जेनेटिक इंजिनिअरिंग आणि दुसरी आहे ते केमिकल इंजिनिअरिंग. नेक्स्ट बघा, आता काय म्हटलं या ठिकाणी, जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज द मॅनिप्युलेशन्स म्हणजे कुशलतेने हाताळणे. बरोबर आहे. डीएनए आयसोलेशन काही शेतकऱ्याला येणार नाही. समजलं? किंवा एखाद्या बस ड्रायव्हरला जर विचारलं, हा मला डीएनए आयसोलेट करून दाखव, त्याला जमणार नाही. समजलं? डीएनए आयसोलेशन करत असताना त्या ठिकाणी स्किल पाहिजे, कौशल्य पाहिजे. बरोबर आहे. प्रॅक्टिस पाहिजे, सायंटिफिक प्रॅक्टिस पाहिजे. समजतंय? त्यामुळे काय म्हटलंय बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज, काय म्हटलं जातं जेनेटिक इंजिनिअरिंग, मॅनिप्युलेशन्स ऑफ जेनेटिक मटेरियल. मॅनिप्युलेशन्स म्हणजे कुशलतेनं हाताळणे. मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड
and in a directed and predetermined way using in vitro process. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय बाळांनो, मराठीमध्ये काय म्हटलं जातं बघा. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे जेनेटिक मटेरियल हा कुशलतेने हाताळायचा. जे जेनेटिक मटेरियल असेल, एक तर डीएनए असेल किंवा आरएनए असेल, ते स्किलफुल हँडल करायचं आहे आणि ती जे प्रोसेस आहे ती डिझायनिंग म्हणजे एका चांगल्या दृष्टीनं न्यायचं आहे, बरोबर आहे. आणि ते नेत असताना पहिलं प्री प्लॅन पाहिजे आपल्याला या डीएनएचं काय करायचं आहे ते समजलं. म्हणजे जे एवढं जेनेटिक मटेरियल आहे ते जेनेटिक मटेरियल हा त्या जेनेटिक मटेरियलवरती प्रोसेसिंग करायचं आहे, प्री प्लॅन्ड प्रोसेसिंग करायचं आहे आणि त्याच्यापासून काहीतरी डिझायर्ड मिळवायचं आहे, काहीतरी चांगलं मिळवायचं आहे. ओके. आणि हे कसं असणार आहे, इन विट्रो बरोबर आहे. म्हणजे हे आर्टिफिशियल असणार आहे. म्हणजे आर्टिफिशियल डीएनए काढायचा, तो डीएनए व्यवस्थित स्किलफुल हँडल करायचा आणि त्या डीएनए पासून कुठली तरी डिझायर्ड गोष्ट मिळवायची. म्हणून काय म्हटलंय, जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज द मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड अँड इन अ डायरेक्टेड अँड प्रीडिटरमाइंड वे युझिंग इन विट्रो प्रोसेस. ओके. जेनेटिक इंजिनिअरिंगची डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची आहे. लक्षात ठेवा, मी ज्या गोष्टी पाठ करायच्या म्हणतोय त्या 100% तुम्ही पाठच करायचे. ओके. सो जेनेटिक, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग? जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइंड ॲज द मॅनिप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड्स अ डिझायर्ड एंड अँड इन डायरेक्टेड अँड प्रीडिटरमाइंड वे युझिंग इन विट्रो प्रोसेस. ओके. आता मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स मध्ये काय काय इन्व्हॉल्ड असणार आहे. आपण ज्या वेळेला जीन जेनेटिक मटेरियल किंवा आपण जीन्स असं म्हणणार आहे हे कुशलतेने हाताळायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे तर पहिलं जीन कुशलतेने हाताळायचं म्हणजे मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स. त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्ड असणार आहे, आपल्याला डीएनए स्किलफुल हँडल करायचं आहे किंवा एखादा जीन स्किलफुली हँडल करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्ड असणार आहे बघा. रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन्स or replacing of defective genes by healthy genes or normal genes. म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेही डिफेक्टिव्ह जीन्स असतील ते जीन्स काय करायचे, रिपेअर करायचे किंवा रिपेअर जर होत नसतील तर रिप्लेस करायचे आणि त्या डिफेक्टिव्ह जीनच्या ऐवजी हेल्दी जीन्स किंवा नॉर्मल जीन्स टाकायचे. मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स मध्ये पहिली गोष्ट केली जाते ह्या नॉर्मल प्रोसेस आहे. मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स मध्ये ह्या नॉर्मल प्रोसेस आहे. ओके. पहिली प्रोसेस कुठली आली, रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन्स ऑर रिप्लेसिंग ऑफ डिफेक्टिव्ह जीन्स बाय हेल्दी जीन ऑर नॉर्मल जीन्स. म्हणजे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये एखादा जर डिफेक्टिव्ह जीन्स असेल तर तो जीन काय करायचा आहे, दुरुस्त करायचा आहे, रिपेअर करायचा आहे. जर रिपेअर होत नसेल, जर दुरुस्त होत नसेल तर तो बदलायचा आहे, रिप्लेसिंग, तो बदलायचा आहे. आणि तो जीन बदलत असताना त्याच्याऐवजी हेल्दी जीन टाकायचा किंवा त्याच्याऐवजी नॉर्मल जीन टाकायचं. समजलं पहिला पॉईंट, खूप सोपा आहे. सेकंड, आर्टिफिशियली सिंथसाइजिंग ऑफ अ टोटली न्यू जीन्स. म्हणजे काय करायचं, आर्टिफिशियली टोटल नवीन जीन तयार करून टाकायचं. समजलं. जो कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये नसेल तसा आपल्याप्रमाणे आपण डिझाईन केलेला आर्टिफिशियली न्यू जीन तयार करायचा, नवीन जीन्स तयार करता येतो. जीन म्हणजे तुम्हाला माहित आहे, जीन तयार करणे म्हणजे काय तर डीएनएचं सेगमेंट तयार करणे जो डिझायर्ड असेल. ओके. सो काय म्हटलंय, सेकंड, आर्टिफिशियली सिंथसाइजिंग ऑफ अ टोटली न्यू जीन्स. राईट. नेक्स्ट, ट्रान्सफर ऑफ जीन्स into a new location or into a new organisms. जीन काय करायचं, ट्रान्सफर करायचं नवीन जागेवरती किंवा नवीन सजीवांमध्ये इंट्रोड्यूस करायचं. बरोबर आहे. जीन ट्रान्सफर करायचे म्हणजे एका डीएनए मधला पर्टिक्युलर सेगमेंट काढायचा, तो दुसऱ्या त्याच डीएनएच्या नवीन लोकेशनला बसवायचा किंवा ज्याला आपण जीन असं म्हणणार आहे, जो डीएनएचा सेगमेंट आहे तो डीएनएचा सेगमेंट काढायचा आणि नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये इंट्रोड्यूस करायचं. म्हणून म्हटलं ट्रान्सफर ऑफ जीन्स इनटू अ न्यू लोकेशन ऑर इनटू अ न्यू ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट, इंट्रोड्युसिंग अँड ऑल टुगेदर न्यू जीन्स. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे,
तर टोटली पूर्णपणे नवीन जीन्स ऍड करायचा आहे, बरोबर आहे. इंट्रोड्युसिंग अँड ऑल टुगेदर न्यू जीन्स, बरोबर आहे. इंट्रोड्युसिंग अँड ऑल टुगेदर न्यू जीन्स म्हणजे त्या ठिकाणी पूर्णतः नवीन जीन तयार करून एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये नवीन जीन इंट्रोड्यूस करायचं. नेक्स्ट, मॅनिप्युलेशन ऑफ जीन्स फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर जीन्स हे कुशलतेने हाताळायचे, बरोबर आहे. ज्या जीन्सच्या मदतीनं आपण एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये डिझायर्ड व्हरायटी घेणार आहे. समजा आपल्याला प्लांटमध्ये डिझायर्ड व्हरायटी घ्यायची आहे, बरोबर आहे. तर त्या प्लांटमध्ये आपल्याला जो जीन इंट्रोड्यूस करायचा आहे त्याला आपल्याला स्किलफुली हँडल करता यायला पाहिजे, बरोबर आहे. जीन हा स्किलफुल हँडल करता यायला पाहिजे, राईट. त्याचा मिसयूज न झाला पाहिजे, समजतंय का. त्यामुळे म्हटलेलं आहे मॅनिप्युलेशन्स ऑफ जीन्स फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपल्याला कुठलाही जीन हा स्किलफुली हँडल करता यायला पाहिजे. नेक्स्ट, कॉम्बिनेशन ऑफ जीन्स फ्रॉम टू ऑर्गॅनिझम्स. कॉम्बिनेशन ऑफ जीन्स फ्रॉम टू ऑर्गॅनिझम्स म्हणजे दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधले आपल्याला दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधले काय करायचे, जीन्स काढायचे आणि ते जीन कंबाईन करून तिसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये टाकायचे, समजलं. त्यामुळं हा सुद्धा एक मॅनिप्युलेशन्स ऑफ जीन्स मधला पार्ट आहे. काय करायचं आहे तर दोन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधले जे जीन्स आहेत ते जीन्स आपल्याला कंबाईन करता यायला पाहिजे. नेक्स्ट, अल्टरिंग द जीनोटाइप, जीन क्लोनिंग एक्सेट्रा म्हणजे जेवढे सगळे जीनोटाइप आहेत किंवा जीन क्लोनिंग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अल्टरेशन्स करता यायला पाहिजे. आपल्याला एखाद्या जीनोटाइप्स मध्ये बदल करता यायला पाहिजे, ओके, समजतंय. किंवा जीन क्लोनिंग ही सुद्धा एक मेथड आली जीन मॅनिप्युलेशनच्या अंडर, समजलं. ऑल दीज आर द पॉइंट्स विच कम्स अंडर द मॅनिप्युलेशन्स ऑफ जीन्स. हे सगळे पॉइंट आहेत जे मॅनिप्युलेशन्स ऑफ जीन्सच्या अंडर येणार आहेत. नेक्स्ट, जेनेटिक इंजिनिअरिंग इज अल्टरनेटिव्हली कॉल्ड रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी और जीन क्लोनिंग. नेहमी लक्षात ठेवायचं, जेनेटिक इंजिनिअरिंगलाच रिकॉम्बिनेशन ऑफ डीएनए किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं किंवा जीन क्लोनिंग असं म्हटलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग इज अल्टरनेटिव्हली कॉल्ड रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी और जीन क्लोनिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगलाच रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं किंवा जीन क्लोनिंग असं म्हटलं जातं. मग आपण बघायचं आहे जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय बघा. क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेला आहे. व्हॉट जेनेटिक इंजिनिअरिंग मीन्स. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय. आता तुम्हाला माहित आहे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं सायंटिस्टनी आता बऱ्याचशा अशा नवीन डिझायर्ड व्हरायटीज तयार केलेल्या आहेत ज्या व्हरायटी या त्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बेटर रिझल्ट देतात. फॉर एक्झाम्पल जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असं आपण म्हटलेलं आहे, बरोबर आहे. जीएम क्रॉप आहे का नाही, बरोबर आहे. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स त्याला काय म्हणायचं आहे, जीएम क्रॉप्स असं म्हणायचं आहे. मग त्याचं आपण एक्झाम्पल्स बघूया. काय म्हटलंय बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग इज द प्रोसेस ऑफ मॅन्युअली ॲडिंग न्यू डीएनए टू अन ऑर्गॅनिझम्स. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय तर जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे मॅन्युअली ॲडिंग न्यू डीएनए टू ऑर्गॅनिझम्स म्हणजे एखाद्या सजीवांमध्ये मानवीकृत नवीन डीएनए त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. हे सगळं जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये येणार आहे. समजतंय का बघा. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, अगदी सोपं सेंटेन्स आहे. या ठिकाणी जास्त मिनिंग सांगायची गरज नाहीये. पण बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग इज द प्रोसेस ऑफ मॅन्युअली ॲडिंग न्यू डीएनए टू अन ऑर्गॅनिझम्स म्हणजे एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये नवीन डीएनए ऍड करण्या किंवा नवीन जीन ऍड करण्याच्या प्रोसेसला जेनेटिक इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. पुढे काय म्हटलंय, द गोल इज टू ऍड वन ऑर मोर न्यू ट्रेट दॅट आर नॉट ऑलरेडी फाउंड इन द ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा मेन गोल काय आहे तर एखाद्या सजीवांमध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असे जीन ऍड करायचे जे जीन त्या सजीवामध्ये पहिले नव्हते. समजते का बघा.
ओके, जेनेटिक इंजिनिअरिंगचं गोल काय, तर एखादा सजीव आहे त्या सजीवांमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त अशा प्रकारचे जीन ऍड करायचे की त्या जीनमध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये ते जीन पहिले नव्हते. समजलं, नवीन जीन ऍड करायचे. समजतंय या पद्धतीने. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ जेनेटिकली इंजिनियर्ड दॅट इज ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम्स करंटली ऑन द मार्केट include plants with resistance to some insects, plants that can tolerate herbicides and crops with modified oil content. मध्ये एक्झाम्पल जर द्यायचं झालं, एक्झाम्पल काय देता येईल? फॉर एक्झाम्पल जेनेटिकली इंजिनियर्ड लाच काय म्हणायचं आहे? जीएम क्रॉप असं म्हणायचं आहे, किंवा ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम्स असं म्हणायचं आहे. ओके, त्याचे एक्झाम्पल्स काय सांगता येईल बघा. तो एक्झाम्पल ऑफ जेनेटिकली इंजिनियर्ड और ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझम करंटली ऑन द मार्केट इन्क्लूड प्लांट्स विथ रेजिस्टन्स टू सम इन्सेक्ट. म्हणजे पहिलं एखाद्या वनस्पतीवरती जर रोग पडला तर आपण पहिलं हार्बिसाइड्स हे बाहेरनं फवारायचो तर ते किडे मारायचे. पण आता काय केलेलं आहे, तर सायंटिस्टनं जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं त्या इन्सेक्टला किल करणारा जो जीन आहे तो शोधून काढलेला आहे. तो जीन त्या प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केला की ज्या वेळेला त्या प्लांटवरती त्या इन्सेक्टचं इन्फेक्शन होईल किंवा तो इन्सेक्ट त्या प्लांटला अटॅक करेल आणि त्या प्लांटला तो कन्झ्युम करेल, त्या वेळेला तो इन्सेक्ट ऑटोमॅटिकली मरणार. समजलं, म्हणजे जे बाहेरनं आपल्याला द्यावं लागत होतं ते जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीने आपण आतनं दिलेलं आहे, इंटरनल प्रोव्हाइड केलेलं आहे. समजलं. सो रेजिस्टन्स टू सम इन्सेक्ट म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मदतीनं आपण आता मार्केटमध्ये आलेल्या अशा काही व्हरायटी तयार केलेल्या आहेत. त्या व्हरायटी बघतोय आपण. रेजिस्टन्स टू सम इन्सेक्ट म्हणजे काही किड्यांना ती डायरेक्ट रेजिस्टन्स आहे. प्लांट दॅट कॅन टॉलरेट हर्बिसाइड्स, अशी वनस्पती जी हर्बिसाइड्सला टॉलरेट करेल. ओके, अँड क्रॉप्स विथ मॉडिफाईड ऑइल कंटेंट म्हणजे असे आपण नवीन क्रॉप तयार केलेले आहेत ज्याच्यामध्ये ऑइल कंटेंट पहिल्यापेक्षा जास्त आहे. मॉडिफाईड ऑइल कंटेंट आहे म्हणजे पहिलं जेवढं तेल मिळायचं तेवढ्यापेक्षा आता जास्त पटीने तेल मिळते. हे सगळं काय आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये येणार आहे. ओके, या ठिकाणी 2 डायग्राम दाखवलेले आहेत. नेक्स्ट, एक्झाम्पल्स ऑफ जेनेटिक मॉडिफिकेशन्स. जेनेटिक मॉडिफिकेशन्सचे एक्झाम्पल्स बघा. ऑन्कोमाउस, राईट, ऑन्कोमाउस हा जो बघा मॉडिफाईड लॅब माउस युज्ड फॉर कॅन्सर रिसर्च. बरोबर आहे. हा ऑन्कोमाउस जो आहे तो कशासाठी तयार केलेला आहे, तर जेवढे सगळे कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत त्या कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ज्या वेळेला एखादं मेडिसिन्स तयार केलं जातं ते ज्या वेळेला आपण ते टेस्टिंग करणार आहे, ते टेस्टिंग करत असताना आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लागणार आहेत. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वापरायच्या आधी तो माऊस वापरायचा. मॅमेलियन आहे ना हा सुद्धा, हा माऊस वापरायचा. बरोबर आहे. आणि जेवढी सगळी प्री ट्रीटमेंट आहे, प्री ट्रीटमेंट ही माऊस वरती करून बघायची. माऊस मध्ये सक्सेसफुल झालं की ती मग माणसांना द्यायची. मग हा तयार केलेला आहे ऑन्कोमाउस, मॉडिफाईड लॅब माऊस युज्ड फॉर कॅन्सर रिसर्च. ओके, समजलं. हा जो ऑन्कोमाउस आहे तो कसा तयार केलेला आहे, तर ज्या वेळेला कॅन्सरचं मेडिसिन तयार केलं जाईल त्यावेळेला पहिल्यांदा ते मेडिसिन्स या माईसला प्रोव्हाइड केली जातात. त्याच्यामध्ये जर सक्सेसफुल झालं तर मग आपल्या बॉडीमध्ये, समजलं, डायरेक्ट आपल्या माणसांवरती त्याची ट्रीटमेंट केली जात नाही. तर हा जो ऑन्कोमाउस आहे तो मॉडिफाईड लॅब माउस आहे युज्ड फॉर कॅन्सर रिसर्च. नेक्स्ट, झिनो ट्रान्सप्लांटेशन्स. काय म्हटलं बघा, झिनो ट्रान्सप्लांटेशन्स. काय म्हटलं त्याच्यामध्ये, ट्रान्सप्लांट ऑफ टिश्यू फ्रॉम वन स्पेसिस टू अनदर स्पेसिस. राईट, टिश्यू ट्रान्सप्लांट करायचे म्हणजे एका स्पेसिस मधले टिश्यू काढायचे आणि ते डायरेक्ट दुसऱ्या स्पेसिस मध्ये टिश्यू वापरायचे. बरोबर आहे. पुढे काय म्हटलंय, मॉडिफाईड फॉर ह्युमन ऍक्सेप्टन्स. राईट, सो ह्युमन ऍक्सेप्टन्स साठी हा झिनो ट्रान्सप्लांटेशन तयार केलेलं आहे. समजते का बघा. ऑन्कोमाउस हे पहिलं झालं एक्झाम्पल. दुसरं झिनो ट्रान्सप्लांटेशन. पुढचं जीएमओज.
जीएमओज म्हणजे काय? जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. ओ स्टँड्स फॉर ऑर्गॅनिझम्स. काय जीएमओज म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये बघा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स both animal and crops modified to be less susceptible to disease have higher yield. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एखादा प्राणी किंवा एखादा वनस्पती अशा पद्धतीने तयार करायचा आहे किंवा अशा पद्धतीने मॉडिफाय करायचा आहे की एक तर त्याला रोग होणार नाही आणि जर रोग झाला तर तो त्या रोगाला रेजिस्टन्स करणार आहे. समजलं? त्याच्या बॉडीवरती त्या रोगाचा काही परिणाम होणार नाही. आणि दुसरा इथे बायोफ्युल क्रिएशन्स. म्हणजे जेवढे सगळे बायोफ्युल्स आहेत त्या बायोफ्युल क्रिएशन्समध्ये हे बायोफ्युल क्रिएशन्स म्हणजे बायोफ्युलमध्ये जेनेटिकली मॉडिफिकेशनची टेक्निक वापरली जाते. समजलं? नेक्स्ट आता या ठिकाणी बघा टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RDNA टेक्नॉलॉजी. बघा काय म्हटलंय पुढचा पॉइंट, टेक्निक ऑफ जीन क्लोनिंग अँड RDNA टेक्नॉलॉजी. RDNA टेक्नॉलॉजी म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवायचं. सो इन जीन क्लोनिंग अ जीन ऑफ known function can be transferred from its normal location into a different cells via a suitable vector. म्हणजे जीन क्लोनिंगच्या मदतीने काय केलं जातं बाळांनो, तर जीन क्लोनिंगच्या मदतीनं एखादा माहीत असलेला जीन, ज्या जीनचं फंक्शन आपल्याला माहित आहे, बरोबर आहे, तो जीन काय करायचा आहे, ट्रान्सफर करायचा आहे. बरोबर आहे? काय म्हटलंय, इन जीन क्लोनिंग जीन ऑफ नोन फंक्शन can be transferred from its normal location into a different cells via suitable vectors. जीन क्लोनिंग मध्ये काय केलं जातं बघा, तर जीन क्लोनिंग मध्ये एखादा असा जीन ज्या जीनचं आपल्याला फंक्शन्स माहित आहे तो जीन त्याच्या नॉर्मल ठिकाणावरून काढायचा आणि तो वेगवेगळ्या सेलमध्ये ऍड करायचा त्याच्या सुटेबल वेक्टरच्या मदतीने. सुटेबल वेक्टरच्या मदतीने म्हणजे सुटेबल वेक्टरच्या मदतीनं काय करायचं आहे, तर तो जीन त्याच्या नॉर्मल फंक्शन्स वरून काढायचा आहे, त्या सुटेबल वेक्टरमध्ये टाकायचा आहे आणि सुटेबल वेक्टरमध्ये टाकल्यानंतर तो वेगवेगळ्या सेलमध्ये ऍड करायचा आहे. आपण वेक्टर कशासाठी वापरतो? वेक्टर म्हणजे काय, जसं आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जायचं असेल तर आपण जशी गाडी वापरतो तसं जीनला एका ठिकाणाहून दुसऱ्या एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जर ऍड करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण वेक्टर वापरणार आहे. वेक्टर म्हणजे काय, तर जीनची गाडी. जशी आपली गाडी असणार आहे, आपली बाईक आहे, आपली कार आहे, बरोबर आहे, ज्या कारमध्ये आपण बसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लांब जातो, तसं जीनला जर एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये पाठवायचं असेल तर जीनला सुद्धा एक गाडी लागणार आहे, त्यालाच वेक्टर असं म्हणायचं. वेक्टर म्हणजे काय, थोडक्यात जीनची गाडी. बरोबर आहे? ज्या गाडीवरती बसून जीन हा एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जाणार आहे. मग जीन क्लोनिंग म्हणजे काय, तर एखादा असा जीन ज्या जीनचं आपल्याला फंक्शन माहित आहे तो जीन त्याच्या नॉर्मल लोकेशनवरून काढायचा, त्या वेक्टरमध्ये टाकायचा आणि तो वेक्टर वेगवेगळ्या सेलमध्ये ऍड करायचा, जेणेकरून तो जीन काय करणार आहे, तर वेगवेगळ्या वेक्टरमध्ये बसून वेगवेगळ्या सेलमध्ये जाणार आहे. हे सगळं कशामध्ये येतं, जीन क्लोनिंग मध्ये येणार आहे. ओके. नेक्स्ट, द ट्रान्सफर्ड जीन इज रेप्लिकेटेड नॉर्मली अँड इज हँडेड ओव्हर टू द नेक्स्ट प्रोजेनी. म्हणजे जो ट्रान्सफर्ड जीन आहे तो त्या सेलमध्ये गेल्यानंतर, म्हणजे ज्या वेळेला त्याला आपण पर्टिक्युलर ज्या सेलमध्ये टाकणार त्या सेलमध्ये गेल्यानंतर तो स्वतःच्या स्वतः मल्टिप्लाय होईल. बरोबर आहे? स्वतःच्या स्वतः काय होईल, मल्टिप्लाय होईल. आणि स्वतःच्या स्वतः मल्टिप्लाय झाल्यानंतर तो ज्या वेळेला ती सेल मल्टिप्लाय होईल, म्हणजे एका सेलची दुसरी सेल तयार होईल, त्यावेळेला तो एका जनरेशन मधून त्या सेलच्या पुढच्या जनरेशन मध्ये जाईल. बरोबर आहे? गेला तर जीन क्लोनिंग सक्सेसफुल होणार आहे ना. बरोबर आहे? फॉर एक्झाम्पल, माझ्यामध्ये असा एखादा जीन टाकला, माझ्या शरीरामध्ये एखादा कुठला तरी जीन टाकला, बरोबर आहे, तो जीन माझ्यामध्ये वेक्टरच्या मदतीने तो जीन माझ्या बॉडीमध्ये गेला. बॉडीमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला मला माझी नेक्स्ट जनरेशन असेल त्या नेक्स्ट जनरेशनमध्ये तो जीन जर मिळाला तरच जीन क्लोनिंग सक्सेसफुल झालं. समजलं? तसं जीन क्लोनिंग म्हणजे काय, तर एखादा माहीत असलेला जीन ज्याचं फंक्शन आपल्याला माहित आहे तो त्याच्या ओरिजिनल लोकेशनवरून काढायचा, वेक्टरमध्ये त्याला ऍड करायचा, तो वेक्टर त्या सेलमध्ये टाकायचा, सेल ज्या ज्या वेळेला मल्टिप्लाय होईल त्या वेळेला त्या प्रत्येक सेलमध्ये त्या जीन्सचा पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे.
म्हणजे जीन क्लोनिंग सक्सेसफुल झालं. म्हणून या ठिकाणी म्हटलंय द ट्रान्सफर्ड जीन इज रेप्लिकेटेड नॉर्मली. सक्सेसफुली ट्रान्सफर्ड जीन जर असेल तर नॉर्मली रेप्लिकेट होणार आहे. ओके, नॉर्मली मल्टिप्लाय होणार आहे अँड इज हँडेड ओव्हर टू द नेक्स्ट प्रोजेनी. आणि तो नॉर्मली रेप्लिकेट होऊन जेवढ्या वेळेला त्या सेल्सच्या नेक्स्ट जनरेशन्स तयार होतील, नेक्स्ट प्रोजेनीज तयार होतील, तेवढ्या सगळ्या प्रोजेनीमध्ये तो जीन आपल्याला बघायला मिळणार आहे. समजलं? नेक्स्ट काय म्हटलंय? टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग और रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. मग जीन क्लोनिंग करण्यासाठी, जीन क्लोन करण्यासाठी, क्लोन म्हणजे काय? मल्टिपल कॉपीज, बरोबर आहे. जीन क्लोनिंग करण्यासाठी किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी कुठले टूल्स आणि टेक्निक्स वापरले जातात? बरोबर आहे. टूल्स म्हणजे साधनं. कुठले टूल्स आणि टेक्निक्स वापरले जातात बघा. पहिली, द बेसिक रिक्वायरमेंट फॉर द टेक्निक्स आर, बरोबर आहे. जीन क्लोनिंगला किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीला कुठल्या बेसिक रिक्वायरमेंट्स लागतात त्या टेक्निक पूर्ण करण्यासाठी? त्याच्यामध्ये पहिला कडे येतो फर्स्ट, डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस. त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट किंवा वेगवेगळे डिव्हाइसेस लागतात. ओके, कशासाठी? तर आपण काय बघतो बघा, टूल्स अँड टेक्निक्स फॉर जीन क्लोनिंग और डीएनए टेक्नॉलॉजी. जीन क्लोनिंग किंवा आरडीएनए टेक्नॉलॉजी आपण कुठले कुठले टूल्स आणि टेक्निक लागतात हे आपण बघतोय. त्याच्यामध्ये काय म्हटलंय? द बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर द टेक्निक्स आर. बेसिक रिक्वायरमेंट मध्ये कुठले? तर पहिल्यांदा यंत्र पाहिजे. कुठले यंत्र? कुठले यंत्र लागणार आहे? तर इन्स्ट्रुमेंट पाहिजे. समजलं? किंवा काही डिव्हाइसेस पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला कडा म्हटलं डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस, राईट. डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइसेस. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट, मॅक्रोमॉलिक्यूल सच ॲज डीएनए, आरएनए, प्रोटीन्स. मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे जे जास्त प्रमाणात सेलमध्ये सापडतात, जे मॉलिक्यूल सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, न्यूक्लियस मध्ये जास्त प्रमाणात सापडतात त्यांना आपण मॅक्रोमॉलिक्यूल्स असं म्हणणार आहे. सो मॅक्रोमॉलिक्यूल सच ॲज डीएनए, आरएनए, प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड इन लिव्हिंग सेल्स which vary in their molecular weight, solubility, presence of charges, absorbance of lights, etc. बरोबर आहे? तुम्हाला समजले असेल. असे मॅक्रोमॉलिक्यूल्स आहेत. कुठले कुठले? त्याच्यामध्ये डीएनए येणार आहे, आरएनए येणार आहे, प्रोटीन येणार आहे. हे तयार करायचे. आर सिंथेसाइज्ड इन लिव्हिंग सेल्स. हे लिव्हिंग सेल्स मध्ये तयार केले जातात. कुठले कुठले? डीएनए, आरएनए, प्रोटीन्स हे लिव्हिंग सेल्स मध्ये तयार केले जातात. ज्याचं मॉलिक्युलर वेट वेगळं असणार आहे, सोल्युबिलिटी वेगळी आहे, प्रेझेन्स ऑफ चार्जेस वेगळे आहे, ऍब्सॉर्बन्स ऑफ लाईट वेगळं आहे. म्हणजे तुम्ही बघितलं डीएनए, आरएनए, प्रोटीन या सगळ्यांचं मॉलिक्युलर वेट, सोल्युबिलिटी, प्रेझेन्स ऑफ चार्जेस, ऍब्सॉर्बन्स ऑफ लाईट हे वेगवेगळे. ओके, नेक्स्ट, several techniques are used to isolate and characterize the micromolecules. अनेक टेक्निक वापरले जातात आपल्याला डीएनए आयसोलेशन करण्यासाठी. आरएनए, प्रोटीन हे जर आपल्याला आयसोलेट करायचे असतील तर वेगवेगळ्या टेक्निक वापरल्या जातात. म्हणून म्हटलेलं आहे सेव्हरल टेक्निक्स आर युज्ड टू आयसोलेट अँड कॅरेक्टराइज मॅक्रोमॉलिक्यूल्स. हे जर मॅक्रोमॉलिक्यूल्स आपल्याला आयसोलेट करायचे असतील, मॅक्रोमॉलिक्यूल कुठले आले? डीएनए, आरएनए, प्रोटीन हे जर आपल्याला आयसोलेट करायचे असतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक येणार आहे. बघा नेक्स्ट, द साइज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्यूल्स व्हॅरीज and therefore their molecular weight also vary. प्रत्येक मॉलिक्यूलची साईज वेगळी आहे, त्यामुळं काय असणार आहे? त्यांचं मॉलिक्युलर वेट वेगळं आहे. पुढे काय म्हटलंय? द टेक्निक्स used on the basis of molecular weight, gel permeations, osmotic pressure, ion exchange, chromatography, spectroscopy, mass spectrometry, electrophoresis, हे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. खरं सांगतो तुम्हाला की एमएससी मध्ये मला 11वी 12वी बीएससी पार्ट फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे या 5 वर्षामध्ये जे इन्स्ट्रुमेंट मला माहित नव्हते तेवढे सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला 11वी मध्ये नावं दिली त्यांची. हे जे ना हे तुम्ही इथे दिलं नाही, ऑस्मोटिक प्रेशर किंवा या ठिकाणी म्हटले बघा क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोमेट्री, इलेक्ट्रोफोरेसिस,
ह्यांचे प्रॅक्टिकल आम्हाला MSc ला झाले, ह्यांचे प्रॅक्टिकल आम्हाला MSc ला झाले आणि हे तुम्हाला 12th स्टँडर्डला आहे. समजतंय का? समजतंय? त्यामुळं थोडंसं नावं जे आहेत नावं टाकायचे. नाव काय टाकणार तर पहिल्यांदा क्रोमॅटोग्राफी. गुगलवरती नाव टाकलं इमेजेसमध्ये गेलं तर तुम्हाला क्रोमॅटोग्राफीची मशीन बघायला मिळेल, स्पेक्ट्रोस्कोपीची मशीन बघायला मिळेल, मास स्पेक्ट्रोमेट्रीची मशीन बघायला मिळेल, इलेक्ट्रोफोरेसिसची मशीन बघायला मिळणार. समजलं? लक्षात ठेवायचं. मग आता काय म्हटलंय या ठिकाणी, काय बघितलं होतं आपण? The size of different types of molecules varies and therefore the molecular weight also varies. प्रत्येक मॅक्रोमॉलिक्यूलची साईज वेगळी आहे, त्याच्यामुळे त्याचं मॉलिक्युलर वेट वेगळं आहे आणि ते आयसोलेट करायचे टेक्निक सुद्धा वेगळे आहेत. बघा, द टेक्निक युज्ड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट, त्याच्या मॉलिक्युलर वेट वरनं कुठला कंपाऊंड किंवा कुठला मॉलिक्यूल कशा पद्धतीने आयसोलेट करायचा हे कशावरून ठरवलं जातं? त्याच्या मॉलिक्युलर वेट वरून ठरवलं जातं. म्हणून म्हटलं द टेक्निक्स युज्ड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट्स आर जेल परमिएशन्स, ऑस्मोटिक प्रेशर, आयन एक्सचेंज, क्रोमॅटोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोमेट्री, इलेक्ट्रोफोरेसिस एक्सेट्रा. बरोबर आहे? म्हणजे या ज्या टेक्निक आहेत या टेक्निकच्या मदतीनं मॉलिक्युलर वेट वरून ठरवलं जातं की कुठला मॉलिक्यूल कुठल्या इन्स्ट्रुमेंटनं आयसोलेट करायचं. समजतंय? बघा पुढं. बघा या ठिकाणी इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन ऑफ चार्ज्ड मॉलिक्युल्स बाय अप्लाइड अँड इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय केलं जातं तर इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये असे मॉलिक्यूल सेपरेट केले जातात. बरोबर आहे? असे मॉलिक्यूल सेपरेट केले जातात की त्या मॉलिक्यूलवरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतील. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये DNA सेपरेट केला जातो. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये DNA सेपरेट केला जातो, कारण तुम्ही जर बघितलं DNA मध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण आहे आणि निगेटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे? निगेटिव्ह कशाचा आहे? फॉस्फरस ग्रुपचा निगेटिव्ह चार्ज आहे. राईट? त्यामुळं इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकच्या मदतीनं DNA आयसोलेट केला जातो किंवा सेपरेट केला जातो. सो इलेक्ट्रोफोरेसिस इज द सेपरेशन ऑफ चार्ज्ड मॉलिक्युल्स बाय अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय केलं जातं तर त्या ठिकाणी जेवढे चार्ज मॉलिक्यूल असतील ते सेपरेट केले जातात. काय? इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करून. राईट? मग हे कशासाठी अप्लाइड आहे? इलेक्ट्रोफोरेसिस कशासाठी अप्लाइड आहे? आपण काय काय अप्लाय करू शकतो? DNA वरती करू शकतो, RNA वरती करू शकतो आणि प्रोटीन वरती सुद्धा करू शकतो. ओके, सो इट इज अप्लाइड फॉर द सेपरेशन ऑफ DNA, RNA अँड प्रोटीन. ज्या ज्या वेळेला आपल्याला DNA सेपरेट करायचं असेल, RNA सेपरेट करायचं असेल किंवा आयसोलेट सेपरेशन किंवा आयसोलेशन, ज्या ज्या वेळेला आपल्याला DNA सेपरेट करायचं असेल, RNA सेपरेट करायचं असेल, प्रोटीन सेपरेट करायचं असेल, त्या वेळेला आपण इलेक्ट्रोफोरेसिस वापरतो. कारण या DNA, RNA, प्रोटीन मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत. बरोबर आहे? मग ज्या ज्या वेळेला आपण DNA, RNA, प्रोटीन असलेले सॅम्पल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये टाकलं, जे इलेक्ट्रोफोरेसिस वरती टाकलं की आपल्याला त्याच्या चार्ज मॉलिक्यूल मुळे हे जे कंपाऊंड आहेत ते सेपरेट झालेले बघायला मिळणार, कारण आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलंय इट इज अप्लाइड फॉर द सेपरेशन ऑफ DNA, RNA अँड प्रोटीन्स. बरोबर आहे? इलेक्ट्रोफोरेसिस आपण कुठे अप्लाय करू शकतो तर DNA, RNA आणि प्रोटीन सेपरेशन साठी. नेक्स्ट, DNA बीइंग्स निगेटिव्ह चार्ज मायग्रेट्स एनोड. मग आता या ठिकाणी स्पेसिफिकली दिलेला आहे DNA मध्ये निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे तो एनोड कडे मायग्रेट होणार आहे. समजतंय का? सो DNA बीइंग निगेटिव्हली चार्ज मायग्रेट्स टुवर्ड्स द एनोड. आता मला सांगा बाळांनो, DNA वरती निगेटिव्ह चार्ज का असतो? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फॉस्फेट ग्रुप. बघा, PO4 थ्राइस मायनस. बरोबर? 3 वेळा मायनस, थ्राइस मायनस. त्यामुळं DNA मध्ये फॉस्फेट ग्रुप असल्यामुळे DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे DNA हा नेहमी मायग्रेट होत असताना एनोड कडे होणार आहे. ओके, स्मॉल फ्रॅगमेंट्स ऑफ DNA मॉलिक्यूल मूव फास्टर अँड द सेपरेट फास्टर. DNA मॉलिक्यूलचे जे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स आहेत ते छोटे फ्रॅगमेंट हे फास्ट होणार आहे, त्यामुळे सेपरेशन सुद्धा फास्ट होणार आहे. बरोबर आहे? DNA चे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स हे मूव फास्ट, त्यांची हालचाल फास्ट होणार आहे, त्यामुळे ते सेपरेट सुद्धा फास्ट होणार. नेक्स्ट, यूज ऑफ अॅगारोस जेल इलेक्ट्रोफोरेसिस. MSc चं प्रॅक्टिकल आहे, हे तुम्हाला 12वी नाही. यूज ऑफ
आता आम्हाला प्रॅक्टिकल होतं म्हणजे आम्हाला डिटेल होतं, हे आमचं प्रॅक्टिकल आम्ही केलेलं आहे. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे त्याचा, तुम्हाला कुठं प्रॅक्टिकल करायचं नाही किंवा त्याचं माहिती कुठं पेपरात डिटेल लिहायची नाही. फक्त आपल्याला माहित पाहिजे की DNA. आता हे सेंटेन्स महत्वाचं आहे. हे इथून इथपर्यंत तुम्हाला नीटमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की इफ द DNA is added into the electrophoresis, then DNA moves towards which location? कुठं? एनोड कडं. एनोड कडंच का जाणार? Why DNA migrates towards anode? Because DNA means negatively charged. असा प्रश्न विचारला जाईल. हे प्रश्न आपल्याला माहित व्हावे, त्याचं उत्तर आपल्याला अंडरस्टँड व्हावं, कन्सेप्ट क्लिअर व्हावी, म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेल घेतो. समजलं? कारण हे डिटेल घेणं महत्वाचं आहे. नीटमध्ये तुम्हाला काही बारीक सारीक विचारलं जातील, गॅरंटी देऊ शकत नाही. पुस्तकात आहे म्हटल्यानंतर सगळं ते विचारणार. नेक्स्ट, यूज ऑफ अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. पेज SDA, पेज आर, पेज म्हणजे PAG, पेज आर द डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. म्हणजे इलेक्ट्रोफोरेसिसच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये अगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिस येणार आहे, पेज येणार आहे, SDA पेज येणार आहे, बरोबर आहे. या सगळ्या इलेक्ट्रोफोरेसिसच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, ज्या इलेक्ट्रोफोरेसिसच्या मदतीने DNA आयसोलेट केला जातो. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की DNA हा मूव्ह होत असताना, सेपरेट होत असताना, ज्या वेळेला आपण इलेक्ट्रोफोरेसिसचा यूज करणार आहे, त्यावेळेला DNA आपल्याला हा ते एनोडकडे मायग्रेट झालेलं बघायला मिळेल. कुठं मायग्रेट झालेलं बघायला मिळेल? एनोड. समजलं? महत्वाचं सेंटेन्स आहे. आता जेल इलेक्ट्रोफोरेसिसचे आपण डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया. हे बघा डायग्राम, बरोबर आहे. बघा काय केलंय या ठिकाणी, बघा मी बोटावरच दाखवतो. हा सप्लाय आहे, पॉवर सप्लाय आहे, बरोबर आहे. या पॉवर सप्लाय मधून आपण काय करणार आहे, तर हे जे इलेक्ट्रोफोरेसिस आहे याच्यामध्ये जेल तयार, अगारोज टाकून जेल तयार केलं जातं. जेल, ज्याला आपण पेज असं म्हणणार आहे, जेल तयार केलं जातं, बरोबर आहे. ते कोंब वगैरे टाकून जेल तयार केलं जातं. आणि जेल तयार केल्यानंतर काय केलं जातं, तर या ठिकाणी काय आहे, कॅथोड आहे आणि या ठिकाणी एनोड आहे, बरोबर आहे. या ठिकाणी कॅथोड आणि या ठिकाणी एनोड आहे. त्या ठिकाणी या पॉवर सप्लाय मधून पॉवर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. बघा या ठिकाणी म्हटले अगारोज जेल आहे का, हे अगारोज जेल आहे, राईट. आणि या ठिकाणी आयताकृती छोटे छोटे काय असणार आहेत, होल असणार आहेत या ठिकाणी, राईट. मग आपण काय करतो, इलेक्ट्रोफोरेटिक बफर्स, बरोबर आहे. इलेक्ट्रोफोरेटिक बफर्स त्याच्यामध्ये पहिल्यांदा ऍड करतो आणि नंतर आपल्याला DNA असलेलं सॅम्पल आपण याच्यामध्ये टाकतो. काय करतो आपण, इलेक्ट्रोफोरेटिक बफर्सच्या बरोबर DNA असलेलं सॅम्पल आपण याच्यामध्ये लोड करणार आहे, लोड. आणि हा पॉवर सप्लाय सुरू केला की हा DNA याच्या समोर असा रन होणार, सेपरेट होणार त्याच्या मॉलिक्युलर वेटनुसार. मग जेवढा DNAचा मॉलिक्यूल छोटा असेल तेवढा तो फास्ट जाणार, जेवढा DNAचा मॉलिक्यूल लार्ज असेल तेवढा तो पाठीमागे राहणार. मग पॉवर सप्लाय सुरू केल्यानंतर हे असं दिसणार. बघा आपण लोड, सॅम्पल लोड कुठे केलं, या ठिकाणी केली, बरोबर आहे. 1 by 1 गॅप देऊन या ठिकाणी लोड केलं, या ठिकाणी केले नाही, या ठिकाणी लोड केलं, या ठिकाणी केले नाही, या ठिकाणी लोड केले, बरोबर आहे. मग पॉवर सप्लाय जर सुरू केला तर तो कॅथोडला जर हे केलं आपण, लोड केलं, बघा तर काय होणार आहे, पॉवर सप्लाय सुरू जर झाला, हाय मॉलिक्युलर वेट स्पेसिस त्या मागे राहणार आहे का. आणि ज्या ज्या स्पेसिस मधल्या DNAचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे ते पुढे जाणार आहे का. पुढं या ठिकाणी पट्ट्या दिसत आहेत का, नाही दिसत, पण या ठिकाणी तुम्हाला पॅचेस पडायला. या बघा आपण DNA या ठिकाणी लोड केला, या ठिकाणी लोड केला, या ठिकाणी लोड केलाय, राईट. आणि पॉवर सप्लाय सुरू झाल्यानंतर ते आयन्स मूव्ह होणार ना, कॅथोड कडून एनोड कडे, मायनस कडून प्लस कडे, त्याच्याबरोबर DNA सुरू जाणार आहे. आणि DNA हे आयसोलेट झालेलं आहे का, असे पॅचेस पडले या. समजलं. मग ज्याचं मॉलिक्युलर वेट हाय आहे तो पाठीमागे राहणार आणि ज्याचं मॉलिक्युलर वेट लो आहे तो पुढे जाणार. समजलं. याची व्हिडिओ मी तुम्हाला याच्यानंतर टाकणार आहे. समजलं.
तुम्ही ॲनिमेशन्स बघा, व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला समजणार आहे. राईट. सो ही एक प्रोसेस आली जेल इलेक्ट्रोफोरेसिसची, ज्याच्या मदतीने आपण काय करणार आहे, डीएनए आयसोलेट करणार आहे. राईट. ज्याच्या मदतीने आपण डीएनए आयसोलेट करणार आहे. आता या ठिकाणी हे डीएनए आयसोलेशनचं टाकलेलं आहे. राईट. पण तुम्हाला माहित आहे डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे डीएनए कुठं मूव्ह होणार, ऑलरेडी कॅथोडकडे टाकलेला आहे ना डीएनए, कॅथोडकडे आपण डीएनए लोड केलाय, डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे तो कुठं पळणार, ॲनोडकडे पळणार. मग लाईट जर सुरू केली तर तो कॅथोडकडून ॲनोडकडे पळल्यामुळं हे पॅचेस तयार होणार. समजलं, हे असे पॅचेस तयार होणार. राईट. आणि हे पॅचेस तयार झाल्यामुळं आपल्याला समजतं की कुठल्या स्पेसिसमधल्या डीएनएचं मॉलिक्युलर वेट हाय आहे आणि कुठल्या स्पेसिसच्या कुठल्या स्पेसिसमधला डीएनएचं मॉलिक्युलर वेट लो आहे. समजलं. आपण टाकतानाच वेगवेगळे टाकणार ना. समजा या ठिकाणी माणसाचा डीएनए टाकला, या ठिकाणी कुत्र्याचा टाकला, या ठिकाणी माकडाचा टाकला आणि सुरू केलं मशीन, तर आपल्याला माहित आहे या ठिकाणी आपण माणसाचा टाकलाय, मधल्या बाजूला कुत्र्याचा डीएनए टाकलाय, या बाजूला माकडाचा डीएनए टाकलाय. लाईट सुरू केली की समजणार आपल्याला. आणि हे कधी बंद करायचं लक्षात ठेवा. बंद कधी करायचं असतं, डीएनए कॅथोड कडून ॲनोडच्या स्पेसिफिक लेंथ पर्यंत जाईपर्यंत. असं नसतंय चालू केलं आणि एक पिक्चर बघून मागे येऊन बंद केलं, तोपर्यंत डीएनए या जेलमधून बाहेर पडणार. डीएनए या जेलमधून बाहेर पडला की आपल्याला समजणार नाही कोणाचं मॉलिक्युलर वेट किती आहे. एक विशिष्ट वेळ असतो, तेवढ्याच वेळेमध्ये ते करायचं असतं. समजलं. आज सकाळी चालू केली आणि संध्याकाळीच बंद करायला आला असं नाही चालणार. हे जे एक स्पेसिफिक प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलनं जावं लागतं. बरोबर आहे. मग माणसांचा डीएनए आयसोलेट होणार आहे, कुत्र्याचा डीएनए आयसोलेट होणार आहे, माकडाचा डीएनए आयसोलेट होणार आहे. बरोबर आहे. तो डीएनए कॅथोडकडून ॲनोडकडे का पळणार आहे, कारण डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे तो पॉझिटिव्हकडे पळणार. समजलं. एकदम सिम्पली ही आहे. हे जर मशीन आपल्याकडे जर असतं तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं असतं. सोपं आहे. जेल इलेक्ट्रोफोरेसिसचं डिटेल दिलेलं आहे या ठिकाणी बघा. मेकिंग जेल तयार करायचं आहे. आता हा काय आहे, तर जेल तयार करायची एक ही आहे, काय म्हणून आपण त्याला एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चर मध्ये काय करायचं आहे, तर जेल तयार करायचं, त्याच्यामध्ये ॲगोरोस टाकायचं. ॲगोरोस का टाकायचं, तर ते जेल सॉलिडिफाईड होईल. ते जेल सॉलिडिफाईड होईल. सॉलिडिफाईड झाल्यानंतर हा कोन त्याच्यामध्ये टाकून ठेवायचा आहे आणि ॲगॅरो जेल टाकलं की हे सॉलिडिफाईड साठी ठेवायचं. तोपर्यंत आपण सॅम्पल प्रिपेअर करायचे. ए म्हणजे माणसाचा, बी म्हणजे कुत्र्याचा आणि सी म्हणजे माकडाचा. एक्झाम्पल साठी देतोय, इथं काही स्पेसिफिकली लिहिलेलं नाही. ए म्हणजे माणसाचा, बी म्हणजे कुत्र्याचा आणि सी म्हणजे माकडाचा. सॅम्पल काढून ठेवले ना. माझ्यातलं ब्लड घेतलं, त्याच्यातलं डीएनए आयसोलेट केलं आणि ए ट्यूब मध्ये टाकलं. कुत्र्याचं ब्लड घेतलं, डीएनए आयसोलेट केलं आणि बी मध्ये टाकलं. माकडातलं ब्लड घेतलं, डीएनए आयसोलेट केलं आणि सी मध्ये टाकलं. डीएनए सॅम्पल तयार करून ठेवले ना. पहिलं आपण जेल तयार केलं, जेल तयार करून ते कोंब मध्ये टाकलं, कोंब मध्ये डीएनए आयसोलेट केलं. आता कोंब काढून टाकायचे. कोंब काढून टाकल्यानंतर इथं 1, 2 आणि 3 मध्ये गॅप देऊन पॅचेस तयार होणार. बरोबर आहे. समजलं. कोंब काढून टाकल्यानंतर या ठिकाणी छिद्र तयार होतात ना. छिद्र ज्या वेळेला तयार होतील त्यावेळेला याच्या मदतीनं, पिपेटच्या मदतीनं ए मधला डीएनए काढायचा, लोड करायचा, बी मधला डीएनए काढायचा, लोड करायचा, सी मधला डीएनए काढायचा, लोड करायचा. वेगवेगळ्या पिपेट वापरायचे आहेत, एक वापरायचं नाही तर मिक्स होईल. समजलं. डीएनए निगेटिव्हली चार्ज आहे. राईट. तो काय करायचं, हे जे आहे ते पॉवर सप्लायच्या मदतीनं पॉझिटिव्ह म्हणजे ॲनोड, निगेटिव्ह म्हणजे कॅथोड आणि ॲनोडला जोडून ठेवायचं. बरोबर आहे. या ठिकाणी काय असणार आहे, ॲनोड आणि या ठिकाणी कॅथोड. ॲनोड आणि कॅथोडला त्याचे सप्लाय जोडून ठेवले की काय होणार आहे, सुरू केलं की ते ठराविक वेळेमध्ये त्याचं ते प्रोसेस पूर्ण होणार आहे. प्रोसेस पूर्ण झाली की सप्लाय बंद करून टाकायचं. ते जेल काढायचं, जेल काढून स्टेन करायचा. जेल काढून काय करायचं आहे, स्टेन करायचं. जेल काढून स्टेन केला की आपल्याला वेगवेगळे पॅचेस आपल्याला मिळतील. म्हणजे ए स्पॉट हा एवढा स्टेन,
डी स्पॉट हा स्टेप, सी स्पॉटला सॅम्पल लोड केलेलं स्टेप, ए स्पॉटला माणसाचं, बी स्पॉटला कुत्र्याचा, सी स्पॉटला माकडाचा डीएनए. बरोबर आहे. हा पेज. त्याच्यावरून आपण डीएनएचं काय करायचं आहे, लेंथ मोजायची. सो स्मॉल फ्रॅगमेंट्स ट्रॅव्हल्स फास्टर देअरफॉर फर्दर. जेवढे छोटे छोटे फ्रॅगमेंट आहेत, जेवढे छोटे छोटे डीएनएचे तुकडे आहेत, त्याचं मॉलिक्युलर वेट कमी असल्यामुळे ते पुढे पळणार. आणि जे मागे राहिलेत, हे जे मागे राहिलेत ना, हे मध्ये म्हणजे याच्या खाली याच्या वरती राहिले, त्यांचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे. समजलं. आणि त्याच्यावरनं कोरिलेशनचा ग्राफ आपल्याला तयार करावा लागतो. हे जेल इलेक्ट्रोफोरेसिसचे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे त्याचं प्रोसेसचं. ओके. आता याच्यानंतर जो पॉइंट आहे पॉलिमरेज चेन रिॲक्शन, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. This kind of an image is not new to us, especially for people who love forensic science. But what exactly is this? It's an image of the separated DNA fragments on a piece of gel. And the process of separating them is called gel electrophoresis. Doesn't this sound very difficult? Separating DNA fragments on a piece of gel? But actually, the process of gel electrophoresis is not very difficult. In fact, it's quite easy. Let's have a look at how the process works and also the principle behind it. Let's begin with the definition first. Gel electrophoresis is a technique to separate the different DNA molecules based on their sizes. Can you guess why is it called gel electrophoresis? Okay, let me help you with this. This separation technique is based on the movement of charged molecules when exposed to an electrical field. And this movement occurs in a gel medium. Hence, it's known as gel electrophoresis. Now let's understand the process step by step. But before that, since the term charge is used by us here, can you guess the charge present on a DNA molecule? Let me tell you that a DNA is negatively charged. And this is due to the presence of phosphate groups. These phosphate being negatively charged and present in the backbone of the DNA double helix impart a negative charge to the complete molecule. And what is the gel used? Interestingly, the gel which is generally used for the DNA is agarose gel, and it's obtained from the seaweeds. Now getting back to our process. We said that the DNA molecules get separated on the basis of their sizes. So if we have a sample of DNA which is containing fragments formed with the activity of restriction enzymes, then separating the fragments based on the difference in their sizes would be possible with gel electrophoresis. Let's have a look at this in detail. To understand the principle and working, let's take the analogy of a sieve. We know that if a mixture of different sized particles is poured onto a sieve, then only the particles smaller in size than the pores will escape, while those bigger in size will be retained back. Here, the size of the particles is the only parameter used for the separation. Same is the case with DNA fragments. When our DNA sample containing various size fragments is loaded onto a gel, then the charge applied across the gel helps in the mobility of these fragments. However, not all fragments move at the same pace. Those which are smaller move ahead, and those which are larger in size find it difficult to move. To understand this better, let's zoom into the gel that is prepared for the experiment. Here, at the microscopic level, we find that the gel appears to be a mesh-like structure and the pore size is nearly constant throughout. So now imagine what will happen if different sized DNA fragments are made to pass through these pores. It's obvious that the small size fragments will escape the pores faster, while the larger fragments will find it difficult to come out. They will take a lot of time to cross the smaller pores and thus will lag behind. This is how we can understand the principle of separation of the DNA fragments based on their sizes. Now let's see how the procedure works. The first requirement is the complete setup.
This will include the casting tray, gel, a comb for making wells in the gel, electric supply, and most importantly, DNA sample with different sized DNA fragments. Here's an illustration of the casting tray containing the gel in which we will load the DNA mixture. We usually opt for a comb to form well-like structures into the gel. And why do we do that? Because it's in these wells in the agarose gel that we load the DNA mixture. Now tell me, where should the wells be formed? At the ends or at the center? Think about it. We know that the DNA fragments, being negatively charged, will travel from a point of negative charge to the point of positive charge. Thus, we need to form the wells to load the DNA samples near the negative terminal or the cathode to be precise, so that the DNA will move towards the positively charged anode. This movement of the DNA molecule will be promoted by the electric field. But we cannot track the movement of the DNA in the gel as it's colorless. For this, we use a colored loading dye to track the movement of the DNA. The mixture of the DNA samples with the colored loading dye is now all set to get into the gel. But before loading the DNA mixture, we will fill the apparatus with a buffer as shown. The buffer is used to provide better conductivity of electricity. Next, we will load the DNA mixture into the wells and we're ready to turn on the power supply. Once the power supply is turned on, the DNA mixture will move through the gel, which can be tracked with the help of the loading dye. The loading dye is selected in such a way that it travels a bit faster than the DNA segments present in the mixture. And why is that so? That's because we want the loading dye to reach the terminal end faster than the DNA. Once the dye reaches the anode, we get an indication that the DNA must have reached somewhere near, and thus the power supply has to be turned off. Moving ahead with the next step now. We know that the DNA molecules have got separated. But can we really see them? No, that's not possible. So how will that be possible now? How do we observe the separated segments? To observe the DNA molecules, we treat the agarose gel with ethidium bromide solution. The major reason for using ethidium bromide is that it easily binds to the DNA molecules, and when the agarose gel containing the DNA is observed under ultraviolet light, bright orange-colored bands are clearly seen. These are nothing but the bands of the DNA. The separation has been successful based on the size of the DNA fragments. The larger molecule are the ones found here, which means these are the ones that moved slowly. On the other hand, the smaller molecules which moved faster are the ones spotted here. Now, how do we know the size of any DNA fragment? The bands obtained are compared with a standard chart known as the DNA ladders. On comparing the positions of the bands with the ones from the chart, we can easily make out the length of the fragments obtained. Once we know the lengths of the fragments, we can easily identify the desired DNA. Now, the desired DNA fragment can be first manually cut out from the agarose gel and then extracted. This process is called elution. The extraction of the DNA is done in such a way that it can be used for further downstream processing. This was the simple explanation of how any gel electrophoresis technique works. It's considered as one of the very important techniques used in recombinant DNA technology.